महाराज, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कैलासपती दादासाहेब लिमणे, आमचे प्रेरणास्थान कैलासपती वसंतराव ओसवाल साहेब आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या विद्यमान अध्यक्षा सन्माननीय आदरणीय गीताताई पालरेच्या मॅडम, आजच्या या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष सन्माननीय श्री या विद्यासंकुलाचे प्राचार्य पालवी सर, बाटी हायस्कूलचे माजी प्राचार्य सन्माननीय श्री माई सर, उपस्थित सर्व माजी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि ज्यांच्यासाठी आवर्जून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत असे आजच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे तिन्ही सत्कारमूर्ती, माझे सहकारी शिक्षक, बंधू भगिनी, त्याचबरोबर तिन्ही सत्कारमूर्तींचे नातेवाईक, त्यांना माझा नमस्कार. मित्रांनो, आपण या शाळेमध्ये अनेक लोकांचे सेवापूर्ती कार्यक्रम पाहत असतो. एक वेळा तर जवळजवळ 12 लोकांचे एकाच वेळी कार्यक्रम या ठिकाणी पार पडले. एक वेळा 8 लोकांचे एकाच वेळी कार्यक्रम पार पडले. आता जवळपास आज 3 लोकांचे, त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात पुन्हा 3 लोकांचे कार्यक्रम आपण अशाच पद्धतीने घेत असतो. कुठल्याही प्रकारे या कार्यक्रमामध्ये अडचण न येता यशस्वी रीतीनं आपण कार्यक्रम घेत असतो. त्याचं सर्व श्रेय आपल्या शाळेचे सन्माननीय प्राचार्य श्री पालवे सर यांना आहे. कारण नियोजनबद्ध कार्यक्रम घेण्यासाठी कार्यक्रमाची पूर्व तयारी कशी असावी, काय असावी याचं नियोजन संबंधित पर्यवेक्षक केळकर सर, उपमुख्याध्यापक दीक्षित सर आणि पर्यवेक्षिका कांबळे मॅडम यांना दिली जाते आणि त्या पद्धतीने योग्य रीतीनं अशा प्रकारचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं होत असतात. जीवनात आपण बघत असतो की अनेक लोकांनी अनेक वर्षाची सेवा दिलेली असते. ह्या सेवेमध्ये कोण म्हणतो मी 30 वर्षे सेवा केली, कोणी म्हणतो मी 35 वर्षे सेवा केली. परंतु माझ्यामध्ये आयुष्यात किती पावसाळे पाहिले याला महत्त्व नसतं. त्या पावसात किती चिखल तुडवला आणि त्या चिखलातून कशा प्रकारे आपण वाट काढली हे सर्वात महत्त्वाचं असतं. मी प्रथमतः याच पद्धतीनं आपल्या अनुभवाच्या जोरावर खऱ्या अर्थानं ज्यांना जीवन संपन्न केलं आणि आपल्या मुलांना घडवलं त्या म्हणजे आपल्या शाळेच्या पर्यवेक्षिका सौ कांबळे मॅडम. कांबळे मॅडमकडे पाहिल्यानंतर सर्वांना असंच दिसून येतं, कधी गोड कधी तिखटपणा याच्यासाठी असतं की व्यवस्थापन चालवत असताना सततच गोड 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 हे बोलून चालत नसतं. त्याला तिखट बोलण्याची गरजच असते, कारण त्याशिवाय प्रशासन चालतच नसतं. कामं पूर्ण करून घेण्यासाठी, योग्य रीतीनं शाळा चालवण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी ह्या पद्धतीनं राहणं गरजेचंच असतं आणि त्यामधूनच कांबळे मॅडम त्या पद्धतीनं राहत होत्या. परंतु काही क्षणातच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना जवळ करून मदतीचा हात सुद्धा नेहमीच पुढे केलेला आहे. परंतु कांबळे मॅडमनं या ठिकाणी राहून सहकाऱ्यांबरोबर कसं आपल्याला उपस्थित राहताना दिसत आहे. त्यांना इथं राहून आपल्या मुलांनी एवढ्या वर्षाची साथ त्यांची लांबली. दीक्षित सरांच्या बाबतीत तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. बोर्ड परीक्षा असो, स्पर्धा परीक्षा असो, कोणतीही परीक्षा असो, फॉर्मॅट कसे भरायचे, काय तिथं परीक्षेसाठी राबवलं पाहिजे, या सर्व बाबतीत त्यांच्या सूचनांचा संचय जणू काही दीक्षित सर. त्यावर उपाय म्हणजे दीक्षित सर. की कोणत्याही प्रसंगामध्ये, कोणत्याही कठीण कालावधीमध्ये दीक्षित सरांना उपाय शोधण्याची चांगल्या पद्धतीची माहिती आहे. म्हणून आपल्या या संस्थेच्या सेवेमध्ये या दीक्षित सरांना उपमुख्याध्यापक पद लाभलं आणि त्याचा त्यांनी पुरेपूर अगदी फायदा करून घेतला. म्हणजे काय हा त्यांच्यासाठी फायदा करून घेतला असं नाही, संस्थेच्या वाटचालीमध्ये कशा प्रकारे संस्था पुढे जाईल किंवा संस्थेचं नाव कसं चांगलं होईल यासाठी नेहमीच ते आग्रही राहिले. दीक्षित सरांच्या मुलीच्या